बाई जसे जसे दिवस वाढत चालले तस तशी तकलीफ होऊ राहिली. देवा बसवतच नाही बाई आता. आणि त्याच्यात हे ऊन व्हायला लागलं ना तो असा वर्षवास लागतो बाई. या शिम्मीच्या टायमाला नाही मला असं झालं बाई. हा कुणीकडं पोर राहिली आणि कुणीकडं पोरीची डिलिव्हरी झाली ते सुद्धा कळालं नाही. आणि हा काय बाई उपद्रव झाला. जावाई आला, लेक जावाई आले आणि या बाबांना हा कर करून तुला गेला निघून वरदुऱ्या करून. किती डोक्याला ताण आहे आता. हा ऐक लय चमका निघ सुटल्या ग बाई पोटामध्ये. सीमा ए सीमा त्या भाडेकरांच्या घरामध्ये काय करीती काय माहिती. करांच्या घरामध्ये काय नाही का बस. काय झालं तुला सांग. सारखे ते पोरं तिळे द्या त्या टेप लावून दुपारच्या टायमाला ते येईल राहत्या सेकंड शिप वरून नाईट शिप वरून काय करते हातपाय दाबी ते काय त्यांची. बसले होते काय माहिती बोल काय. मा एक आत्मा जाऊ राहिला आणि एक आत्मा राहू राहिला आणि तो काय चाललंय तिकडे ग. अगं आई काय आलंय दुखतंय तुझं का अवघड अशा याच्यात नाही बोललं पाहिजे जास्त. फक्त गेले होते आता असं गेले होते. मग तुला काही तुला मी इकडं कासाठी आणले माई डिलिव्हरी करायला. मग जावायला 4 टाइम फोन केला का सीमाला पाठवून द्या माई डिलिव्हरी करायला. मला लाज वाटत सुटली पाहुण्याला फोन करायची का माईवाली डिलिव्हरी करायला पोरीला पाठवून द्या म्हणून मी तूही करायला पाहिजे का तो माई करायला पाहिजे. आता आहे ना काय इड मा राखण करायचं दिलं सोडून माग पुढं कामधंदे करायचे दिले सोडून सारखे ते भाडे करायचे पोरं सारखे तिळे टपून राहते. भानगड काय तुझी वाली तिड काहीच नाही का आवाज दिला त्यांनी त्यांचा टीव्ही नाही तू मला मोकळी करायला येशील आणि तू इडून भरून जाशील भाडेकरांजवळून. मोकळीच्या आज नको. काय झालं मला सांग काय बोलावलं. अगं लय पोट दुखू राहिलं माझं सकाळपासून. आधी सांगायचं ना ग. दवाखाना चालते का. मला डायरेक्ट बसवा ना तुला सांगते. दवाखाना चालते का. डॉक्टरला फोन लावू का. डॉक्टरला लाव ना बाई डॉक्टर. मला बरंच वाटा ना काय सांगू. आम्ही घरातून फोन घेऊन आले. लयच अवघड झाले बाई. डॉक्टरला म्हणावा तिला ना हागऱ्या कळा सुटल्या म्हणावा. बोल ना. अहो गजराबाईच्या इथून बोलते लवकर या नाही इथं. गजराबाईची हा काय तुम्ही जसे तसे या लवकर या. हा लय अर्जंट आहे लवकर या. तो जर बाथरूम मध्ये असेल चालते नाही थांब ना. अहो लवकर या म्हणजे डॉक्टर. हा डिलिव्हरी करतो. अहो ती नंतर का खूप त्रास होते. तुम्ही लवकर या डॉक्टर. ऐक अहो या कोणाला घ्यायला पाठव का डॉक्टर पटकन या. खूप त्रास होतोय डॉक्टर खूप त्रास होतोय लवकर या तुम्ही. हा लवकर या. हा या येत आहे डॉक्टर सांगितलं डॉक्टरला. अगं लय तकलीफ हो राहिली. चालते का तू घरामध्ये चालते का. घरात नको ग घरात लय गरम होतंय. काय बाई तुझं कधीच काय दुखत सांगत सुद्धा नाही. ऐक थोडी टेकून तरी बस. एवढं सहन करते थोडं टेकून बस ना. अशाचा त्रास होतोच. चला किती लांब जायचं वाटत आला. ऐक इरोज फोन केला ना. हेच का गाजराबाईचं. बरं चला पुढे मध्ये आहे का. हा चला मला उठव ना. बरं मी काय होतो अर्जंट आहे टपकन तयारी. हा मग बरं मी काय म्हणतो टपकन तयारी लागायचं आपल्याला परत दुसरी डिलिव्हरी. ते बी थोडे माणूस सारखा फोन करू राहिला. बरं आता काय करू गाडीतच यालाच बांधू. हा गाडीलाच बांधू म्हणजे तेव्हा ते होईल. चला बोला. हो कुठे बोला जाणार कुठे बोला ना. थांबा ना तुम्ही आले कशासाठी. तुम्ही पुढे पुढे चालले. अहो थांबा तुम्ही. येऊ द्या सांगतील ते. तुम्ही हालत बघितली नाही का. ऐक आता पहिली गाडीतच बसते बाई. आराम डॉक्टर साहेब इकडे या. हा होत ऐक थोडं बस तरी का. बाई ऐक डॉक्टर हळूच बर का लय तकलीफ होऊ राहिली. डॉक्टर थोडं बघा बरं का लवकर. ऐक का बघा डॉक्टर काय तोंड बघताय. ये का मग जरा यायचं डॉक्टरचे ना. अहो आमच्या डॉक्टरचे 2 दात पडले. एका गोळ्याने अशी लात मारली काय सांगा. डॉक्टर पुढे उताना पाहताना पा
म्हणून डॉक्टर चांगले बांधले म्हणजे लय गरम हो राहिले बरं किडे. घोड्याची डिलिव्हरी करायला गेलते का? अहो नाही घोडीचे पण ते घोडा आला मागून आणि ते दिले गेलं दान का त्यांना चल. बाई गो. आई. ते कुठून देऊ हे कुठे आहे डॉक्टर ते खूप कुठे आहे तुमचं ते आ, हा, पसरा पाय खाली. आता पाय पसरा कुठं? म्हणजे लागता लागणार पायला बे करा सरळ लांब बांधले डॉक्टर ते बाहेर दिले ना हो अहो, अच्छा सरळ करा बाई. करा सरळ. आई ग. हा, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आता? काय प्रॉब्लेम आहे डिलिव्हरी ए बाबू. अहो मग डिलिव्हरीच करायची पण ते पाय वर करता त्या सर बोलायत काय तुम्ही हा? हळूहळू हॅलो कोण आहे तुमच्या? आई आहे माझी थांबा, मी ना ते बरं मी काय आता पोलीस इंजेक्शन द्या त्याला द्या पोलीस इंजेक्शन लगेच मला चेक करू थांबा मॅडम हळू द्या तू हळू द्या आ, आई ग. बस बस आता काय नाही बसा थांबा मला तपासू द्या हा, तपास. माझ्या एवढं माझ्या वेळ नाही झाला घ्या आई गो. आहे का काही वाटतं पोर खेळतोय मोकळं गरबात पाणी नाही नाही का पाणी वाटतं लागेल तू नाही आता पटकन मोकळं करावं लागेल सलाईन लावायचं का सलाईन चालायची काही गरज नाही नाही ना बरं मी काय म्हणतो, पाणी कुठून वाचणार आहे? सलाईन लावून म्हणजे जनावरांचं ते डॉक्टर पाईप पुढे तो पाईप पुढे तो पाईप लाव काय पाहिजे एवढा मोठा पाईप हा, करा हा करा यार काढताय तुम्हाला फक्त ते बघा हवा फुका मॅडम फुका आवरा फुका हवा द्वारे फुका फुका आवा बस ना ते बाई जीव घेतात का तुम्ही अवस्थेत तिला कुठे हवा मारायला हा चला ठेवा हा झालं काय हा बाई तुम्ही आणलं का फडका आणलं का मोठं आणलंय आणा पटकन वा वैन वैन आता बोल आता बोल चढली तिला बोल चढली आणि हळूच वाढायचं पोर व्यवस्थित काढायचं बाहेर हा. ते जनावरांची डिलिव्हरी सवय वाटी बाई आहे कसं करायचं आता आपल्याला बघा तुम्ही सांगा मला वाटतं जनावर आहे काय ते पोलीस सांगायचं आम्ही जनावरचे डॉक्टर आहे पण आता त्या पोरीने आपल्याला फोन केला आपण काय करणार सांगा जाऊ दे आडेल गिरे हाडले गेले का देव मोकळं करून तिला जाऊ दे. गायचं आणि माईचं सारखंच राहते काय फरक पडत मग इथं आल्यावर कळालं आपल्याला हा पण हे जनावर काय लहान नाही ना आई ग. हे जनावर कसं लंगर आहे ना पर आडो चिडो पडले तुमचा मालक कुठे आहे मालक वारले. कधी म्हणजे कोणाचं आहे म्हणजे कोणाचं आहे मालकाच आहे. मालकाच तुमच्या घरी गेलं किती चक्रा मारल्या काय हो ते काय तुम्ही सांगितलं नाही का ते गायची डिलिव्हरी नाही करायची का करायचे ना मग पण आता एकदा बाईची वजन आहे का काय बोलणार तुम्ही बाईची हा बघ गायची बाईची नाही गायची डिलिव्हरी आता काय सांगायचं भाऊ या बाईच्या पुरीने आम्हाला फोन केला अरे माझ्या गायची डिलिव्हरी करायची तुम्ही बाईची करू आता पण राहिले माझ्या इथे वेळ लागला ना दुकान म्हणजे असे जनावरच्या डॉक्टर कोण डिलिव्हरी जनावरांचे करतात डॉक्टर आहे का मग हा. काय झालं काचे? तू जनावरांची डॉक्टर आहे. तुमची तुम्ही आता तसेच राहा ऐका तुम्ही आता मोकळे होऊ घ्या मग तुम्ही भुलीचं इंजेक्शन जनावराचं दिलंय का माणसाचं? म्हशी- नाही रे आता म्हशीचं माझं कंबर हाला ना. म्हशीचं दिलं म्हशी झोपा तुम्ही म्हशीचं अहो, दिलं. पण तुम्ही जनावरांचे डॉक्टर आहे ना हे भाऊ चालतं ना, मग त्याला काय होतं आडेल आ गिऱ्हाईक. भाऊ यांनी ती ही नळी मा तोंडातून खाली टाकली होती ही नळी. त्याला काय होतं आम्ही जे प्रयोग करतो तेच करू आलो तुमची ती एंडोस्कॉपी केली तुमच्या बाळामध्ये कसं आहे काय पाहिलं याच्यातून आपण तुम्ही माणसाची नाहीच आहे ना अहो ते जाऊ द्या. मै तंगडे बांधून डिलिव्हरी करू राहिली काय? काय जनावर लात मारते म्हणून यांचे बांधले आम्ही. आम्हाला मी का लात मारणार होते का? हो खाली या तुम्ही खाली या डॉक्टरने आधी नाही तुम्ही सांगितलं अहो ते डॉक्टर जनावरांचे कसले? डॉक्टर आहे अहो, पण यांनी- काय अहो तुम्ही डिलिव्हरी करू घ्या ना तुम्ही काल सोडते तुम्हाला काही वाटत का हो ते बाईची डिलिव्हरी करते तुम्ही? काय लोक आहे मा राहतो बाळ आहे ना मधली मध्ये मी परत लुटून देते बाई पण तुम्ही काय? करू नका. मच्छी मध्ये डॉक्टरला ऐकू पण या येत खाली या तुम्ही खाली या. तुम्ही जगायचे नाही जगायच्या हा इंजेक्शन जास्त दिले काय मग अहो यांनी जनावरांचं इंजेक्शन आता दिलं तुम्हाला काय मला? डिलिव्हरी करावंच लागल बरं, घ्या. पडा तुम्ही बरं पटकन लोड ग खाली पटकन गेला चांगले बांधून दे. इकडे काय बरे आपला अहो, तुम्ही डॉक्टर ए सांगायचं ते जा ना. कसले डॉक्टर आहे जनावर म्हणजे काय आम्ही आमचा रोजचा अनुभव आहे पण मग बाजू नका ना अहो, मी बाजू नका म्हणजे जनावर काय लात मारली म्हणजे आमचे डॉक्टर सोबत नाही मारणार ना. ए बात करे कोपऱ्याला अहो येडा पाना करू राहिले तुम्ही ऐक. जनावरांचा डॉक्टर देऊ पण मग आता मला वैलो वैल थांबा झालं नाही काय नाही जनावरांचे दे माणसं अहो जनावरांचे माणसाचे सारखेच राहते आवरा
ते पोर घ्या तुम्ही काढून. हा. रडू नका आरडा. हा झाला हात खाली. शेवट ऐक शेवट आहे आता. काल गेले दात नाही राहील तुमचे दात. बरं बाहेर आलं का पार हा. इकडे डॉक्टर आला. ऐक घ्या व्यवस्थित व्यवस्थित घ्या तेव्हा डॉक्टर आणि इकडे. हा हा नका. हा इकडे. आलं का झाका त्याला झाका. अरे काय माणसाचे जनावराचे झाले मग मोकळे अर्धा. कर त्याला मोकळं त्याला. माझं बरं, बाळ मी काय कुठे आहे? म्हणतो, ते पोर आहे ना माझं बाळ त्याच्या जवळ द्या ताटायला. हा, ते चाटेल त्या. मग चाटायला हा ऐकू. अरे जनावरांचे डॉक्टर आहे तुम्हाला म्हणलं होतं मी. घ्या घ्या घ्या. जनावराचीच ना आम्ही. आणि त्याला स्वच्छ करा चाटू पुसून मग नंतर पाजा त्याला. ठीक आहे त्याला काय करा चाटू पुसून मग नंतर पाजा त्याला. म्हणजे पासून धुवून जाऊन काढा. आम्ही चाललो. अहो त्याला स्वच्छ करा पासून मग घरात जा असं. चला डॉक्टर साहेब. ठीक आहे. ठीक आहे ना आम्ही किती? ठीक आहे 15,000. 15,000 एवढ्याची 15,000 माझ्या हनुमानच किती घेत अहो चालू डिलिव्हरी सोडून तुमची डिलिव्हरी करायला आलो. पण केली तुम्ही जेव्हा गिरायक हनुमान पार इथपर्यंत आला बोलवायला. त्याने सांगायला की तुम्ही कसं काय करा तुमच्या हाताने खीर फोडा तेव्हा त्या बाळाला पेता येईल. हा हो डॉक्टर साहेब ते बाई आहे, तुम्ही काय बोलणार झाले ना आता डिलिव्हरी. अहो वास तुम्ही वास कसं एवढ्या टायमापासून म्हणतो चाटून पुसून घ्या दोन धावून काढा आम्ही डोळे वास हा तेच राहतो. आम्ही जनावरांचा डॉक्टर आहे खरं. आम्ही काय आहे जनावरांचा डॉक्टर. फोन केले बाईचे. पण आता तुमच्या पुरीचा फोन आला. पण जाऊ दे माझी डिलिव्हरी तुम्ही चांगली केली फक्त हे तांगड्या नव्हत्या बांधायला नाही, लागल्या. आम्हाला वाटतं कसं जनावर लाता मारित राहतं ना तर म्हणलं बाई माझं डिलिव्हरी मध्ये लाता तरी मारी मारलेच तुम्ही. तरी मारले हा का का? हो नाही? या पहा आमचे डॉक्टर दात दात दाखवा मध्ये त्याला. जा. दात दाखवा. त्या दात पडले. ए बाय काय सांगायचं काय रे कोणी लात मारली हा मशीन मशीना. बाबू जाबर होती जाबर. हा ना बरं करेन तेवढं झालं माझ्या आईला मोकळं तर तुमच्या पुरीला फोन केला म्हणून आलो आम्ही नाही तर येत नव्हतं. हा देते 2-3 दिवसांनी पाठवून दे. जेव्हा या नंबर लागले बा ये आले बोलायला लगेच. 2-3 दिवसांनी पैसे मग. काय नाही आता फोन पेला 5,000 नाही हो आज काय करते पैसे नसते तर मग डिलिव्हरी बोलायचीच नाही ना. 15,000 रुपये बिल झाले आज काय करते. याचे मग पोर मध्येच ठेवायचं का मग पुढं? पैसे तुम्ही पैसे नसल्यावर पोरं मध्येच ठेवायचं का बाबूराव पण गावातले माणसं बरं चला 5,000 टाका. स्कॅनर 5,000 आता 10,000 का द्याल. स्कॅनर दे 10,000 का द्याल. देते देते आता पोरगे शाळेत जाईल तेव्हा देतो. हा काय ते तंगडे तर सोडून जा का तंगडे असेच बांधून तुमची पोर ठेवायचे. सोडील आता. पोरगे सोडील ना तुमचे तंगडे. काय आम्हाला सोडायला येतं काय सगळं? बाई तमाशा लावला बाई नाही नाही सगळं आम्हालाच करायला येतं तुमचं. पहिल्यांदाच पहिली बाई बाईची डिलिव्हरी अशी तांगड्या बांधून तर पोराव कपडा टाका व्यवस्थित हा टाकेल नंतर राहतो त्याला. त्याला बाळाच्या काय गुंडाळी. वाट पाहू राहिली. चला म्हणजे डॉक्टर धरायला 2-3 जण लागत आहे. असं तर डॉक्टर काय बाई बाईची डिलिव्हरी केली बाई बैलगाडी मध्ये कुशाल म्हणते त्या बाळाला धुवून चोवून घ्या आणि चाटून पुसून घ्या अगं ते आणि डॉक्टर म्हणतो खिळ फोडून पाजा. ते म्हशीचे ना काय तुला बी आकलीचा तपास पाहिजे तू ना आता मा हाताखाली सापड फक्त अगं वेळेवर तुला झाली नाही ना. एका बुक्की मध्ये हा गावलं पाताळ तर काय वेळेवर झाली हं? त्याला तुझं काही चालू झालं तू का काय मला जापर म्हैस समजते का काही जर्सी समजते अगं आई, वेळेवर डॉक्टर भेटले त्यांनी सांगितलं नाही. कोणचा गुराचा त्यांनी सांगितलं तांगड्या बांधून कुठं बाईची डिलिव्हरी करत्या काय अगं त्यांनी सांगितलं नाही ना वेळेवर आम्ही जनावरच अगं काय हे? चाल घरी हा चालते बरोबर मग काय शिजर नाही झालं